वाणी तुझे शब्द हे आमच्या अंतःकरणासाठी परमेश्वर पिता सांत्वनदायक एक आशीर्वादित प्रभू. आणि म्हणून दे बापा एक नवीन ऊर्जा नवीन सामर्थ्य प्राप्त करण्यासाठी यावेळेस परत एकदा तुझ्या वचनाद्वारे तू आमच्याशी बोल. माझ्या देवा माझ्या मुखात राहून तू बोल. हो पिता, योग्यता माझी नाही, योग्य तूचे परमेश्वर पिता. बोलणारा तूचे प्रभू. केवळ आवाज माझा असू दे, शब्द तुझे असू दे. मी घटावं तूच वाढावं, तुलाच महिमा मिळावी, तुझंच कार्य व्हावं असू दे. सर्व आदर मान महिमा गौरव सन्मान तुलाच देतो. ख्रिस्ता तुला उंच करण्यासाठी मला सहायता कर. प्रार्थना येशूच्या नावाने मागितली. वचन वाचू आणि आजच्या वचनाकडे आपण जाऊ. आपण दुसरे राजे काढू. दुसरे राजे याचा 5वा अध्याय. दुसरे राजे याचा 5वा अध्याय. दुसरे राजे याचा 5वा अध्याय आणि वचन 1 पासून पुढे आपण वाचू. अरामाच्या राजाचा सेनापती नामान हा आपल्या धनाच्या पदरी एक थोर व प्रतिष्ठित मनुष्य होता, कारण त्याच्याद्वारे परमेश्वराने अरामात जय दिला होता. तो पराक्रमी वीर होता, पण कोढी होता. अरामी लोकांनी टोळ्या करून छापा घातला आणि इस्रायल देशातून एक लहान मुलगी कैद करून नेली. ती नामानाच्या स्त्रीच्या सेवेसाठी राहिली. मागं पण म्हटलं होतं की हा जो नामान आहे हा अरामी सेनेतला एक सेनापती आहे. आणि बायबल असं म्हणतं की परमेश्वराने नामानाच्या हाते आरामाच्या राजाला जय दिला होता. कोणाच्या विरुद्धामध्ये? इस्रायलाच्या विरुद्धात. लक्षात घ्या, देवाने एका परक्या व्यक्तीला निवडलं किंवा त्याला बळ दिलं किंवा त्याचा उपयोग केला त्याच्या लोकांच्या विरोधात लढण्यासाठी. परत एकदा वाचा ते वचन, कळेल आपल्याला. पहिलं वचन. अरामाच्या राजाचा सेनापती अरामाच्या राजाचा सेनापती नामान हा आपल्या धनाच्या पदरी एक थोर व प्रतिष्ठित मनुष्य होता. कारण आहे त्याच्या मागचं, तो थोर आणि प्रतिष्ठित असण्यामागचं काय? कारण त्याच्याद्वारे नामानाच्या द्वारे परमेश्वराने अरामास जय दिला होता. अरामी लोक देवाला न ओळखणारे होते, तरी सुद्धा परमेश्वराने इस्रायली लोकांच्या विरुद्धामध्ये आरामी लोकांना जय प्राप्त करून दिला. हालेलुया. आणि त्याच्यासाठी परमेश्वराने कोणाला उपयोगी केलं? नामानाला. नीट लक्ष द्या, देवाचे लोक ज्यावेळेस देवाचं ऐकत नाही त्यावेळेस परमेश्वर त्यांना शिकवण्यासाठी, धडा शिकवण्यासाठी, त्यांना शिकवण्यासाठी परमेश्वर परक्यांना सुद्धा उभं करतो. हालेलुया. बायबलमध्ये अशी अनेक उदाहरणं आहेत प्रियांनो. म्हणजे बऱ्याचदा परमेश्वराला जर गर्व तोडायचा असेल, परमेश्वराला लोकांना परत त्याच्याकडे वळवायचं असेल, देवाला जर त्याचं सामर्थ्य प्रगट करायचं असेल, तर असं नाहीये की परमेश्वर फक्त आपल्या जीवनामध्ये चमत्कारच करेल. असं नाहीये की परमेश्वर काहीतरी चमत्कार करूनच दाखवेल. बऱ्याचदा आपला कठीणपणा तोडण्यासाठी, आपला अहंकार तोडण्यासाठी बऱ्याचदा परमेश्वराला आपल्या विरोधामध्ये कोणाला तरी उभं करावं लागतं. हालेलुया. आणि इस्रायल लोकांच्या विरोधामध्ये परमेश्वराने नामानाला उभं केलं होतं आणि नामानाद्वारे परमेश्वराने जय प्राप्त करून दिला असं म्हटलेलं आहे. इस्रायली लोक आहेत, देवाचे लोक आहेत म्हणून ते जय प्राप्त करतील असं नाहीये. तर देव ज्यांच्या बाजूने उभा राहील तोच विजयी होईल. हालेलुया. म्हणून बऱ्याचदा मी ख्रिस्ती आहे म्हणून मी आशीर्वादित होईल असं नाहीये. तर परमेश्वर माझ्या बाजूने उभा असला पाहिजे तर मी आशीर्वादित होईल. आमेन. कारण बायबलमध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे, परमेश्वराने आरामी लोकांना जय दिला. कारण देव कोणाच्या बाजूने उभा होता? नामानाच्या. आरामी लोकांच्या बाजूने परमेश्वर उभा होता. बायबलमध्ये असं म्हटलेलं आहे, यिर्मयाचं पुस्तक जर तुम्ही वाचलं तर त्याच्यामध्ये असं म्हटलेलं की परमेश्वराने ज्या भविष्यवाण्या केल्या यिर्मयाद्वारे, तर परमेश्वराने इस्रायल लोकांना, यहूदाचा राजा सिदकिया याला सांगितलं की मी बाबेलचा माझा सेवक, काय म्हटलेलं आहे? परमेश्वराने काय म्हटलंय? माझा सेवक बाबेलचा राजा नबुखदनेसर. हालेलुया. बाबेल एक परराष्ट्र होतं, बाबेल देवाला न ओळखणारं राष्ट्र होतं, तरी सुद्धा परमेश्वर म्हणतो माझा सेवक बाबेलचा राजा नबुखदनेसर याला मी तुमच्यावर पाठवेन. हालेलुया. याचा अर्थ परमेश्वर इस्रायल लोकांसोबत नाही, यहूदाचा राजा सिदकिया याच्यासोबत उभा नाही राहिला, तर परमेश्वर कोणासोबत उभा राहिला? नबुखदनेसर. बोला, कोणासोबत? आणि परमेश्वराने नबुखदनेसराला आज्ञा केली की तू जा आणि यांच्यावर आक्रमण कर आणि यांना बंदी करून बाबेलाच घेऊन जा. हालेलुया. हालेलुया. म्हणून जरुरी नाहीये की आपण विश्वासी आहोत म्हणून देव आपल्या सोबत आहे. बिलकुल नाही. आपलं जीवन जर परमेश्वराला आवडणारं असेल, जर तुम्ही देवाच्या योजनेमध्ये असाल, जर तुम्ही देवाच्या इच्छेप्रमाणे जगणारे असाल, तर परमेश्वर आपल्या बाजूने उभा राहतो. हालेलुया.
नाहीतर परमेश्वर धडा शिकवण्यासाठी, आपल्याला समज देण्यासाठी, बऱ्याचदा अहंकार तोडण्यासाठी, आपण देवाकडे वळावं यासाठी परमेश्वर अशा लोकांच्या सोबत उभा राहतो जे आपल्याला वाटतं आपले विरोधक आहेत. कारण इस्रायल लोकांना वाटायचं, यहुदी लोकांना वाटायचं बाबेलचा राजा नबुकदनेस्सर आपला काय आहे? विरोधक आहे. आरामाचा राजा आपला काय आहे? विरोधक आहे. मग विरोधकासोबत कोण उभा आहे? परमेश्वर. का? कारण माझी लोक माझं ऐकत नाही. मग शेवटी परमेश्वराला काय करावं लागतं? आपल्याला समजवण्यासाठी किंवा आपल्याला शिकवण्यासाठी परमेश्वर बऱ्याचदा विरोधकांच्या बाजूने उभा राहून त्यांना बळ देतो, म्हणतो जोडा यांना. हालेलुया. हा, यांना मारा, यांना त्रास द्या, यांना छळा, यांना त्रास होऊ द्या, सैतानाला अनुमती देतो, चालू दे थोड्या वेळ. का? कारण याच्याशिवाय हे सुधारणार नाही. तुम्हाला काय वाटतं? छळ, सताव, निंदा किंवा बऱ्याचशा गोष्टी ज्यावेळेस एखाद्या मंडळीवर येतात किंवा लोकांवर येतात, याच्या मागचं कारण फक्त देवाची महिमा किंवा त्यांच्याद्वारे परमेश्वराचं गौरव व्हावं हे नसतं. काही वेळेस चुका सुधारवण्यासाठी सुद्धा परमेश्वर या गोष्टी करतो. आमेन. मी असं नाही म्हणत की प्रत्येक वेळेस कारण तेच असतं, पण मी म्हणतो की बऱ्याचदा परमेश्वर त्या गोष्टी ह्यासाठी करतो किंवा मोकळीकता ह्यासाठी देतो, अनुमती ह्यासाठी देतो की त्याच्यातून आपण काहीतरी शिकावं. आमेन. आपण देवाकडे वळावं. मणिपूरमध्ये गेल्या दिवसांमध्ये जी काही घटना घडली होती किंवा बराच सताव त्या ठिकाणी झाला, तुम्हाला माहिती मणिपूर नंतर त्यानंतर मणिपूरच्या लोकांनी काय करायला सुरुवात केली? ते सर्वजण एकत्र येत होते जंगलामध्ये, जिथं त्यांना जागा भेटेल तिथं, आणि काय करत होते? परमेश्वराची प्रार्थना. पण ज्यावेळेस अनुकूलता होती त्यावेळेस ही प्रार्थना झाली का? त्यावेळेस एकत्र होणं झालं का? त्यावेळेस देवासमोर रडले का? नाही. त्यावेळेस जो ज्याला मनाला पटेल तसं वागत होता. पण ज्यावेळेस छळ, सताव आणि ह्या सर्व गोष्टी त्यांच्या जीवनामध्ये आल्या ना, सगळं एकत्र येऊन देवाच्या चरणी गुडघे टेकून रडून परमेश्वराची प्रार्थना आणि करुणा भागत होते. हालेलुया. मग बऱ्याचदा परमेश्वराला माहितीये की आपण देवाकडे कसं वळू, म्हणून परमेश्वर अशा व्यक्तीला सुद्धा उभं करतो जो कदाचित आपला विरोधात आहे, कदाचित आपला विरोधक आहे, आणि परमेश्वर त्याला बळ देतो. आणि म्हणून परमेश्वराने नामानाचा उपयोग केला, आरामी सैन्यांना जय दिलं आणि यहुदी लोकांना किंवा इस्रायली लोकांना त्या ठिकाणी हरवलं, आणि म्हणून नामान प्रतिष्ठित होता. हालेलुया. म्हणून राजाला वाटायचं की हा याच्याद्वारे परमेश्वराने जय दिलेला आहे, म्हणून नामानाच्या बाबतीत राजा खुश होता. पुढे वाचा. तो पराक्रमी वीर होता, पण कोडी होता. बायबल असं म्हणतं. नामानाच्या बाबतीमध्ये एक गोष्ट आहे की प्रतिष्ठा आहे, बळ आहे, तो एक ज्याला आपण म्हणतो पराक्रमी वीर आहे. पण बायबल असं म्हणतं त्याच्यातला सगळ्यात मायनस पॉइंट कोणता आहे? कोडी आहे. कोड एक असा आजार होता ज्याला लोक अशुद्ध म्हणून बघायचे. पण तुम्हाला माहिती बायबलमध्ये एक वचन असं पण आहे, जुन्या करारामध्ये जर तुम्ही वाचलं, कोड जर अर्ध्या शरीरावर असेल, काही भागावर असेल, तर त्या मनुष्याला अशुद्ध गणलं गेलेलं आहे. पण ज्या व्यक्तीच्या नखशिकांत कोड पसरलेलं असेल, म्हणजे डोक्याच्या केसापासून तर पायाच्या तळव्यापर्यंत, जर पूर्ण व्यक्ती जर नखशिकांत कोडी असेल ना, तर बायबलमध्ये त्याला शुद्ध ठरवलं गेलेलं आहे. वाचा तुम्ही, वचनात आहे. जुन्या करारामध्ये जे नियम लिहिलेले आहेत ना मोशेद्वारे, त्या मोशेच्या नियमांमध्ये असं म्हटलेलं आहे की जर एखाद्या व्यक्तीला कोडाचा चट्टा असेल तर तो अशुद्ध आहे, त्याचा काही भाग त्या ठिकाणी कोडाने भरलेला आहे तर तो अशुद्ध आहे. पण ज्या व्यक्तीचं नखशिकांत कोड पसरलंय, पूर्ण शरीर शुभ्र झालेलं आहे ना, तर बायबल त्याला शुद्ध ठरवतं. हालेलुया. आता हा नामान कोडी जो आहे ना, हा नामान कोडी नोकरी करतोय, चाकरी करतोय, त्याला टाकून दिलेलं नाहीये, लक्षात घ्या. का? कारण तो नखशिकांत कोडी आहे, तो पूर्ण शुभ्र झालेला आहे. हालेलुया. पण शेवटी कसं आहे माहिती का, जगामध्ये जगत असताना साहजिक लोक काय म्हणतात, हा काय आहे? कोडी आहे. प्रतिष्ठा असून सुद्धा त्याला ती उपयोगाची वाटत नाही, कारण तो कोडी होता. पुढे वाचा. अरामी लोकांनी टोळ्या करून छापा घातला आणि इस्रायल देशातून एक लहान मुलगी कैद करून नेली. ती नामानाच्या स्त्रीच्या सेवेसाठी राहिली. ती आपल्या मालकिणीला म्हणाली, शोमरोनातल्या संदेष्टाशी माझ्या धनाची गाठ पडली तर किती बरे होते, त्याने त्याचे कोड बरे केले असते. हालेलुया. हालेलुया. ती मुलगी जी आहे, जी त्या घरामध्ये राहते ना, ती नामानाला पाहते, त्यांची प्रतिष्ठा पाहते, त्यांचा पैसा, सगळ्या गोष्टी पाहते, पण तिला जाणवतंय की याच्या जीवनामध्ये कमतरता कसली? कोड आहे. याला काय आहे? कोड आहे. म्हणून तिच्या मनामध्ये अशी खतखत आहे की माझ्या धन्याकडे सगळं काही आहे, माझ्याकडे धन्याकडे प्रतिष्ठा आहे, पैसा आहे, खाण्यापिण्याला सर्व मुबलक आहे, पण माझा धनी काय आहे? कोडी आहे. म्हणून ती तिच्या मालकिनीला सांगते, जर शमरोनातल्या एखाद्या संदेशाकडे पाठवलं ना, तर नक्कीच त्याचं कोड काय होईल? बरं होईल. पुढे वाचा. कोणी एकाने जाऊन आपल्या धनाला सांगितले की ती इस्रायल मुलगी असे असे म्हणत आहे. आता नामानापर्यंत ही गोष्ट पोहोचली, कोणीतरी सांगितली की
ही मुलगी असं म्हणत आहे. अरामाच्या राजाने म्हटले, हा? जा तर मग मी इस्रायलाच्या राजाला पत्र देतो. हा? मग तो माणूस 10 किक्का चांदी सोन्याची 6000 नाणी व 10 पोशाख घेऊन निघाला. आता नामान बरा व्हावा ही इच्छा राजापासून सगळ्यांची आहे. हालेलुया. कारण लोक प्रेम करतायत त्याच्यावर, लोकांना वाटतंय हा प्रतिष्ठित आहे, लोकांना वाटतंय हा पराक्रमी वीर आहे, आणि म्हणून राजा म्हणतो जा तू जा, मी तुला पत्र देतो आणि तू त्या ठिकाणी जा आणि मग तू सोनं चांदी जे जे लागेल ते सगळं घेऊन जा. पुढे वाचा. त्याने इस्रायलाच्या राजासाठी पत्र आणले. हा? त्यात असा मजकूर होता की या पत्राच्या द्वारे आपल्याला कळण्यात येत आहे की नामान नावाच्या माझ्या सेवकाला मी आपल्याकडे पाठवले आहे. हा? आपण त्याचे कोड बरे करावे. हा? हे पत्र वाचून इस्रायलाच्या राजाने आपली वस्त्रे फाडली. हा? तो म्हणाला, हा? ह्या मनुष्याने कोड बरे करण्यासाठी माझ्याकडे हा माणूस पाठवला आहे. हा? मरण व जीवन देणारा मी देव आहे काय? हा? विचार करा. पहा, हा माझ्याशी भांडण करण्याचे काहीतरी निमित्त पाहत आहे. हालेलुया. इस्रायलाचा राजा जेव्हा नामान कोडी आला त्याच्याकडे, त्यावेळेस त्या ठिकाणी तो काय म्हणतो की आता मी काय परमेश्वर आहे का मी याला बरं करू? पण हा विसरून गेला की ज्या जिवंत देवाने तुला राजा केलेला आहे ना, तो परमेश्वर महान आहे. आमेन. जर एक व्यक्ती काहीतरी अपेक्षा घेऊन तुझ्यापर्यंत येत आहे ना, याचा अर्थ त्याला काहीतरी वाटतं की तुमच्याकडे काहीतरी आमच्याकडे जे नाही ते तुमच्याकडे आहे. आमेन. नीट लक्ष द्या. बऱ्याचदा जगातले लोक आपल्याकडे मोठ्या विश्वासाने पाहतात की आपल्याद्वारे त्यांच्या जीवनात काहीतरी काम होईल, पण प्रॉब्लेम हा आहे की तो विश्वास आपल्याच काही त्यांना आढळत नाही. हालेलुया. नीट लक्ष द्या. दुरून विहीर दिसतीये, एखादा तहानेला व्यक्ती जातो कशासाठी? विहिरीकडे, पाणी पिण्यासाठी. पण विहीर कोरडी असेल तर विहीर असून उपयोग नाही, तिच्यामध्ये काय असणं गरजेचं आहे? पाणी असणं गरजेचं आहे. अडचण तीच आहे, विश्वासी आहोत पण काय विश्वास आपल्याला तरी तारतो का? काय आपला विश्वास इतरांसाठी उपयोगी होतो का? काय आपल्या विश्वासाद्वारे लोक आशीर्वादित होता का? ही फार महत्वाची गोष्ट आहे. तुम्हाला माहितीये, इस्रायली राजाकडे जेव्हा नामान कोडी आला, तो पत्र घेऊन आला किंवा बरं होण्याच्या विश्वासाने आला, तो विश्वास घेऊन आला की इथं गेल्यानंतर मी बरा होईल. कारण विश्वास कोणी दिला? विश्वास कोणी दिला? एका मुलीने. कोणत्या मुलीने? इस्रायली मुलीने. ती काय होती? गुलाम. ती काय होती? गुलामाला विश्वास आहे पण राजाला विश्वास नाहीये. हालेलुया. एक मुलगी जी गुलामीमध्ये आहे ती विश्वास धरते की तू जाशील ना इस्रायलामध्ये तर तू बरा होशील. आमेन. जी गुलाम मुलगी जी आहे ना, ती त्या ठिकाणी कष्ट भोगतीये, ती त्या ठिकाणी गुलामीमध्ये, ती त्या ठिकाणी त्रासामध्ये, तरी सुद्धा जिवंत देवावर तिचा काय? विश्वास आणि भरोसा. हालेलुया. आणि इथं राजा महलामध्ये राहतोय, राजा 5 पक्वान्न खातोय, राजाला सगळ्या गोष्टी मिळत आहेत, तरी सुद्धा राजाचा विश्वास नाहीये. हालेलुया. हा, नीट लक्ष द्या. बऱ्याचदा हा फरक आपल्या जीवनामध्ये असतो. एकीकडे सगळ्या गोष्टी असून सुद्धा विश्वास राहत नाही, आणि एखाद्या व्यक्तीकडे काहीच नसतं तरी सुद्धा त्याचा विश्वास स्थिर असतो. आमेन. हालेलुया. देवाने सगळं काही दिलं, परमेश्वराने भरपुरीने दिलं, तरी सुद्धा मनुष्य देवावर विश्वास ठेवत नाही. पण एखादा व्यक्ती असतो जो कंगाल असतो, ज्याच्याकडे काही नसतं, तरी सुद्धा त्याचा भरोसा कोणावर असतो? देवावरच असतो. तो परमेश्वरावर विश्वास. ती जी गुलामीतली मुलगी होती ना, ती गुलामीतली मुलगी विश्वास होती, जर तू शमरोनात जाशील तर बरा होशील. का? कारण त्या ठिकाणी संदेष्टे आहेत. आमेन. पण ज्या राजाच्या हाती संदेष्टे होते, ज्या राजाच्या त्या ठिकाणी राज्यामध्ये एक संदेष्टा होता, त्याचं नाव काय? एलिशा. काही साधारण व्यक्ती नव्हता, सगळ्या राष्ट्राला माहिती होतं एलिशा काय आहे. हालेलुया. तरी सुद्धा राजा विसरून गेला की आपल्याकडे कोण आहे? संदेष्टा. काय नाव आहे त्याचं? एलिशा. राजा विसरून गेला. पण तुम्हाला माहितीये, ती मुलगी विसरली नव्हती. हालेलुया. त्या मुलीला विश्वास होता, ती गुलामीमध्ये असून सुद्धा विश्वास ठेवती की तू जाशील तर बरा होशील. आणि राजाने आपली वस्त्र फाडली, तो म्हणतो हा काहीतरी भांडणाचं कारण शोधून माझ्याकडे आला. पुढे वाचा. इस्रायलच्या राजाने आपली वस्त्र फाडली हे देवाचा माणूस अलिशा याने ऐकले. तेव्हा त्याने राजाला सांगून पाठवले, तू आपली वस्त्रे का फाडलीस? त्याने माझ्याकडे यावे, म्हणजे इस्रायला संदेष्ट आहे हे त्याला कळेल. हालेलुया. अलिशाला जेव्हा कळलं की राजाने वस्त्र फाडली, तो म्हणतो कशाला वस्त्र फाडतो? माझ्याकडे पाठव, म्हणजे त्याला कळेल की इस्रायलामध्ये कोण आहे? संदेष्ट आहे. पुढे वाचा. तेव्हा नामान घोड्या रथानिशी अलिशाच्या दारी जाऊन उभा राहिला. अलिशाने एका जास्तूदाराच्या हाती त्याला सांगून पाठवले की जाऊन यार्देने 7 वेळा स्नान कर, म्हणजे तुझे शरीर पूर्वीसारखे होऊन तू शुद्ध होशील. बायबल असं म्हणतं, अलिशा घोड्या रथांसहित सगळा लवाजमा घेऊन कोणाच्या दारात जाऊन उभा आहे? अलिशाच्या. नामान तिथं अलिशाच्या दारात जाऊन उभा आहे. पण बायबल असं म्हणतं, अलिशाने नामानाचं तोंड सुद्धा पाहिलं नाही. त्याला कळलं की कोण आलेला आहे? नामान आलेला आहे. सगळा लवाजमा घेऊन आलेला आहे, रथ घेऊन आलेला आहे, घोडे घेऊन आलेला आहे,
संपत्ती घेऊन आलेला आहे, सगळे प्रतिष्ठित सरदार घेऊन आलेला आहे. पण बायबल असं म्हणतं अलिशा घराच्या बाहेर सुद्धा गेला नाही, तर त्याच्या एका दासाच्या आधी त्यांनी जाऊन सांगितलं, त्याला सांगून पाठवलं, जा आणि यार्दन नदीत काय कर, 7दा डुबक्या मार, म्हणजे तुझं पोट बरं होईल आणि तू पूर्वीसारखा बरा होशील. हालेलुया. आता पुढे वाचा. हे ऐकून नामान रागावून चालता आता झाला. बायबल असं म्हणतं जेव्हा अलिशाने त्याला भेट दिली नाही, अलिशा त्याला भेटायला आला नाही, तर बायबल असं म्हणतं नामानाला काय आला, क्रोध आला, राग आला, की हा बाहेर सुद्धा आला नाही. पुढे वाचा. तो म्हणाला, नामान म्हणाला, पहा मला वाटले होते, मला वाटले होते. नामान काय म्हणतो, मला वाटले होते. कालच आम्ही वचनातून शिकलो हे वाटणं फार भयानक असतं. हालेलुया. वाटणं जे असतं ना हे फार भयानक असतं. आपल्याला काही वाटू शकतं. मी काल एक उदाहरण दिलं होतं, लहान मुलं चोर पोलीस खेळतात ना, तर जो पोलीस बनतो त्याला काय वाटतं, मी काय पोलीस. हालाकी तो कधीच पोलीस भरतीत गेलेला नसतो, किंवा त्याला काही पोलीस म्हणून त्या ठिकाणी युनिफॉर्म भेटलेला नसतो, तरी तो काय समजतो स्वतःला पोलीस. कारण त्या क्षणी त्याला काय वाटतं, मी काय पोलीस. कारण आपण काय खेळतोय, चोर पोलीस. जो चोर असतो त्यांनी कधीच चोरी केलेली नसेल, तरी त्याला काय वाटतं, मी काय चोर. म्हणून तो सुद्धा कसा वागतो, कोणासारखा वागतो, वाटायला काही वाटू शकतं. हालेलुया. हे वाटणं फार भयानक आहे. आज विश्वासी लोकांना वाटतं मी ख्रिस्ती आहे, आज लोकांना वाटतं मी धार्मिक आहे, आज लोकांना वाटतं मी आत्मिक आहे, लोकांना वाटतं मी अभिषिक्त आहे, लोकांना वाटतं मी सेवक आहे. काही वाटू शकतं. हालेलुया. लोकांना पटेल ते वाटू शकतं, कारण वाटायसाठी मर्यादा नाहीये. ते तुमच्यावर, तुम्हाला काय वाटतं ते, तुम्हाला काय वाटतं याच्याने फरक नाही पडत, देवाला काय वाटतं त्याच्याने फरक पडतो. आमेन. हालेलुया. नामानाला वाटलं, काय वाटलं, वाचा काय वाटलं परत ते वचन. पहा मला वाटले होते, मला वाटले. तो म्हणतो मला वाटले, तो स्वतः माझ्याकडे की बाहेर एलिशा स्वतः माझ्याकडे बाहेर येईल आणि उभा राहून आपला देव परमेश्वराचे नाव घेईल, आणि उभा राहून त्याचा देव परमेश्वराचं नाव घेईल, आणि रोगाच्या ठिकाणी हात फिरून माझे कोड बरे आणि माझ्या शरीरावर जे कोड आहे हात ठेवून माझं कोड काय करेल, बरं करेल. पण त्याच्या इच्छेप्रमाणे झालं नाही. म्हणून काय आला त्याला, राग. राग. लक्षात घ्या, तुमच्या इच्छेप्रमाणे देव काम नाही करत, आपल्या इच्छेप्रमाणे देव काम नाही करत, देव त्याच्या इच्छेप्रमाणे काम करतो. हालेलुया. आपल्याला काय वाटतं तसं आपल्या जीवनात होत नाही, देवाला काय वाटतं ते आपल्या जीवनात होतं. आमेन. आणि बऱ्याचदा मनुष्य का नाराज होतो, निराश होतो माहिती का, कारण जे मला वाटलं ते झालं नाही. कारण तुला जे वाटलं ना ते तू तुझ्या पद्धतीने प्रयत्न करत होता, पण परमेश्वराची योजना वेगळी आहे. हालेलुया. चला एक वचन वाचू, यशाया 55 आणि 8 वाचावर. यशाया 55 आणि 8. कारण माझ्या कल्पना, बायबल असं म्हणतं, देव म्हणतो, कारण माझ्या कल्पना तुमच्या कल्पना नाहीत, तुमच्या कल्पना नाहीत, माझे मार्ग तुमचे मार्ग माझे मार्ग हे तुमचे मार्ग नाहीत, असे परमेश्वर म्हणतो. असे परमेश्वर म्हणतो. पुढे, कारण आकाश जसे पृथ्वीहून उंच आहे, कारण आकाश जसे पृथ्वीहून उंच आहे, तसे माझे मार्ग तुमच्या मार्गाहून, तसे माझे मार्ग तुमच्या मार्गाहून, आणि माझ्या कल्पना तुमच्या आणि माझ्या कल्पना तुमच्या कल्पनांहून उंच आहे. उंच आहेत. हालेलुया. देवाचं वचन म्हणतं माझे मार्ग तुमचे मार्ग आणि माझ्या कल्पना तुमच्या कल्पना नाही. याचा अर्थ काय होतो बरं, की जे आपली बुद्धी आहे ना, देव कधीच, तुम्हाला माहिती, आपण त्याच्या लेवलला आपली बुद्धी जाऊ शकत, आपले विचार जाऊ शकत नाही. आत्म्याने चालण्यात काय फरक आहे माहिती का, बुद्धी गहाण ठेवावी लागते. आत्म्याने चालणं म्हणजे काय, स्वतःची बुद्धी गहाण ठेवायची, आणि कशाने चालायचं, आत्म्याने चालायचं. हालेलुया. बुद्धी पूर्णपणे बाजूला ठेवायची, आणि कशाने चालायचं, पाण्यावर उतरल्यानंतर मी बुडणार आहे हे ज्ञान आहे, जे तुम्हाला माहिती आहे मला माहिती आहे. पण पेत्राने विश्वास ठेवला, जर तू चालतोय तर मी चालेल, ग्रॅव्हिटी मला बुडवणार नाही, पाणी मला बुडवणार नाही, हा विश्वास पेत्राने ठेवला. बुद्धी गहाण ठेवली त्यांनी. कशावर चालला तो, पाण्यावर. पण कशामुळे चालला, आत्म्याने. हालेलुया. कशाने चालला, आत्म्याने. लक्षात घ्या, प्रभू म्हणतो माझे मार्ग तुमचे मार्ग आणि माझ्या कल्पना तुमच्या कल्पना नाहीत. हालेलुया. परमेश्वराच्या योजना मनुष्याच्या बुद्धीपलीकडच्या आहेत. आमेन. एखाद्या व्यक्तीला उंच व्हायचं असेल ना, तर परमेश्वर त्याला नमवतो पहिल्यांदा. काय करतो, हा देवाचा मार्ग आहे. आमेन. जर एखाद्या व्यक्तीची प्रतिष्ठा करायची असेल ना, तर त्याच्या अगोदर त्याची काय केली जाते, निंदा. बोला, काय केली जाते. बायबलमध्ये असं म्हटलेलं आहे, एस्तेरच्या पुस्तकामध्ये, मर्दखाई जो होता ना,
त्या मर्दखयाला उंच करण्या अगोदर त्या ठिकाणी जो हामान होता, त्या हामानाने काय केलं? त्याची निंदा. काय केली? निंदा. त्याच्या विरोधात कारस्थान केले. याला कसं पाडायचं, याला कसं मारायचं, याला फाशी कशी द्यायची, या पूर्ण प्लॅन जो होता ना, तो हामानाने त्या ठिकाणी मर्दखयाच्या विरोधात करून ठेवलेला होता. हालेलुया. पण बायबल असं म्हणतं, परमेश्वराला मर्दखयाला काय करायचं होतं? उंच. काय करायचं होतं? उंच करायचं होतं. तर बायबल असं म्हणतं की ज्या वेळेस एकदा राजाला झोप लागत नव्हती, सगळी मंडळी प्रार्थनेत होती, इस्रायल लोक प्रार्थनेत होते, त्या रात्री राजाला झोप लागली नाही आणि राजाने इतिहासाचा ग्रंथ मागवला. माझा टाइमपास करा रे, इतिहासाचा ग्रंथ वाचून दाखवा. हालेलुया. आणि राजाने तो इतिहासाचा ग्रंथ वाचत असताना त्याला असं आढळून आलं की एका वेळेस काही खोजांनी राजाला मारण्याचा प्रयत्न केला आणि त्यांचं कारस्थान हामानाने उधळून पाडलं. जेव्हा राजाच्या कानावर ही गोष्ट आली तर राजा म्हटलं, अरे हे असं लिहिलेलं आहे का? मला त्याने वाचवलं होतं का? त्याचा सन्मान मर्दखयाचा केला का नाही तुम्ही? तर म्हणतात नाही केला नाही. दुसऱ्याच दिवशी परमेश्वराने हामानाला बोलवलं. कोणाला बोलवलं? हामान. आणि त्याला म्हटलं, का रे, जर समजा राजाला कोणाचा सन्मान करायचा असेल तर काय केलं पाहिजे? तर तो म्हणतो, त्याला असं वाटलं कोणाचा सन्मान करेल राजा? माझाच करणार आहे. म्हणून तो चांगल्या गोष्टी सांगतो राजाला, मोठ्या मोठ्या गोष्टी सांगतो. काय? की स्वतःची अंगठी देईल, स्वतःचा पोशाख देईल, स्वतःचा मुकुट देईल. त्यानंतर राजाच्या रथावर त्या ठिकाणी जातो ना, त्याच रथावर त्याला बसवेल, पुढे मागे लोक चालतील आणि त्याचा जय जयकार करतील. हालेलुया. त्याला वाटलं हे जेवढं मी बडवून चढून सांगणार आहे ना, हे कोणाच्या बाबतीत घडणार आहे? माझ्याच. परमेश्वर त्या ठिकाणी राजा त्या हामानाला म्हणतो, जा आणि मर्दखयाच्या बाबतीत तेच कर. आमेन. हालेलुया. ज्याला तो व्यक्ती फाशीच्या खांबावर चढवणार होता, त्यालाच घेऊन त्या ठिकाणी पूर्ण गावभर त्याची मिरवणूक काढायला लावली. आमेन. तुम्हाला माहितीये, पण त्याच्या अगोदर निंदा, त्याच्या अगोदर विरोध, त्याच्या अगोदर कट कारस्थान यामधून जावंच लागतं, तेव्हा परमेश्वर उंच करतो. हा देवाचा मार्ग आहे. आमेन. बायबल देवाचं वचन होतं, जेव्हा तुमची निंदा केली जाईल समजून घ्या गौरवाचा आत्मा तुमच्यावर येतो आहे. आमेन. कोणता आत्मा तुमच्यावर येतोय? जेव्हा लोक तुमच्या विरोधात खोटं बोलतील, लोक तुमच्या विरोधात कट कारस्थान करतील, परमेश्वराचं वचन होतं गौरवाचा आत्मा तुमच्यावर येतोय. आमेन. म्हणून निंदा सहन करताना प्रभूमध्ये कधीच भीड धरू नका, घाबरू नका. का? मी तुम्हाला सांगतो, ती निंदा तुम्हाला परमेश्वराच्या नजरेमध्ये उंच करणार आहे. आमेन. म्हणून सन्मानाचा मार्ग जो आहे ना, तो प्रभूचा जो आहे ना, तो अपमानातूनच जातो. बोला, कुठून जातो? अपमान. जर देवाला कोणाला सन्मानित करायचं असेल तर परमेश्वर त्याला पहिले कशातून घेऊन जातो? अपमानातून. अपमान पचवणं शिक, तर तुझा काय होईल? सन्मान होईल. दाविदाला राजा करण्यासाठी बायबल असं म्हणतं, त्याला त्याच्या मागे कोण लागला? शौल. आणि एक व्यक्ती होता जो दाविदाला शिव्या शाप देत होता तोंडावर. शिमी. काय नाव होतं त्याचं? शिमी. शिव्या शाप देत होता, दाविदाला काही पण बोलत होता. तुम्हाला माहितीये, दावीद त्याच्या सेवकाला, तो सेवक म्हणतो दाविदाला, तुम्हाला सांगेल आत्ता कापून टाकतो. दावीद म्हणतो, नाही, देवानेच कदाचित त्याला सांगितलं असेल तर. हालेलुया. दावीद ऐकून घेतो, सगळ्या गोष्टी सहन करतो. तुम्हाला माहिती, ते सहन केलं, अपमानातून गेला, म्हणून परमेश्वराने दाविदाला इस्रायलाचा काय केलं? राजा केलं. आमेन. अभिषेक झाल्याने दावीद राजा नाही झाला, अपमानातून घेऊन गेला परमेश्वर, त्याला परत इस्रायलाच्या राजगादीवर बसवलं. आमेन. नीट लक्ष द्या. आपल्या योजना, आपल्याला असं वाटतं परमेश्वराने मला डायरेक्ट उंच करावं. बिलकुल नाही. परमेश्वर तोडतो, मोडतो, अपमानित करतो, निंदा करतो आणि मग परमेश्वर उंच करतो. बायबल असं म्हणतं की बांधकाम करणाऱ्यांनी नापसंत केलेला दगडच कोण शिला झाला. आमेन. नीट लक्ष द्या, वचन फार सुंदर आहे. काय म्हटलेलं आहे? बांधकाम करणाऱ्यांनी नापसंत केलेला दगड. म्हणजे काय? बांधकाम करणाऱ्यांना पूर्ण माहिती असतं कोणता दगड कुठे लावायचा. हालेलुया. आणि जेव्हा त्या बांधकाम करणाऱ्यांनी त्या दगडाकडे पाहिलं ना, त्यांना वाटलं ह्या दगड काही कामाचा नाहीये. पण बायबल असं म्हणतं, तोच काय झाला? तोच दगड काय झाला? कोण शिला झाला. जे तुम्हाला माहिती, प्रभू येशू ख्रिस्ताला कोणी नाकारलं? विश्वासी लोकांनी नाही नाकारलं. कोणी नाकारलं? शास्त्री, परुषी आणि याजक लोकांनी. हे बांधकाम करणारे होते. हे काय होते? हे बांधकाम करणारे होते. हे ज्ञानी, पंडित, वचनाचा अभ्यास करणारे होते. विरोध हा साधारण लोकांकडून नाही होत. विरोध कोणाकडून होतो? जे शास्त्री, परुषी आणि याचकाप्रमाणे वृत्ती धारण करणारे लोक आहेत ना, जे बांधकाम करणारे आहेत ना, तेच विरोध करतात. पण मी तुम्हाला सांगतो, असे लोक ज्याचा विरोध करायला लागले, समजून घ्यायचं तो कोण शिला होणार. हालेलुया. समजून घ्यायचं तो काय होणार आहे? पर्यायच नाहीये.
पर्यायच नाहीये. आमेन. कारण बायबलच वचन सांगतं त्या पद्धतीने. नीट लक्ष द्या. जेव्हा अशा लोकांकडून निंदा सुरू होते ना, जेव्हा अशा लोकांकडून विरोध सुरू होता ना, समजून घ्यायचं गौरवाचा आत्मा तुमच्यावर येतोय. आमेन. हालेलुया. हालेलुया. प्रियानो, परमेश्वराचे मार्ग अद्भुत आहेत. आमेन. आणि ते मार्ग जाणून घेणं हे फक्त आत्म्यानेच शक्य आहे आणि देवाच्या वचनातूनच शक्य आहे. आमेन. नामानाला वाटलं की तो येईल, हात ठेवेल आणि माझा रोग बरा होईल, पण त्याला जे वाटलं तसं काही झालं नाही. हालेलुया. तर एलिशाने त्याचं तोंड बी पाहिलं नाही. प्रार्थना तर दूरचीच गोष्ट आहे, हात लावणं दूरचीच गोष्ट आहे. त्यांनी पाहिलं बी नाही एलिशा कसा दिसतो काय दिसतो. नामानाला पाहायची पण त्याची इच्छा नव्हती. हालेलुया. त्याने बाहेरूनच निरोप पाठवून दिला, जा त्याला सांग यावर जाऊन काय कर, किती वेळा डुक्क्या मार. किती अपमान वाटला असेल. चहा विचारला नाही, पाणी विचारलं नाही, काही नाही, घरात घेतलं नाही. आपण तू कुठं जा, कुठं जा. वाचा वाचा पुढे वाचा ते वचन. दिमिश्कातल्या नद्या अबाना व त्याच्या अगोदरचं वचन वाचा. हे ऐकून नामान रागावून चालता झाला. तो म्हणाला, पहा मला वाटले होते तो स्वतः माझ्याकडे बाहेर येईल आणि उभा राहून आपला देव परमेश्वराचे नाव घेईल आणि रोगाच्या ठिकाणी हात फिरून माझे पोट बरे करील. दिमिश्कातल्या नद्या अबाना व पर्पर ह्या इस्रायलाच्या सर्व जलाशयापेक्षा उत्तम नाहीत काय? त्यांच्यात स्नान करून मला शुद्ध होता येणार नाही काय? असे म्हणून तो क्रोधित होऊन निघून गेला. क्रोधित होऊन निघून गेला. काय म्हणतो, या यार्देन नदीपेक्षा आमच्याकडे मोठ्या नद्या आहेत. तू मला काय शिकवतो, मी तिकडे जाऊन आंघोळ करेल, इथं करणार नाही. म्हणून त्याला राग आला की हा बाहेर सुद्धा आला नाही, मला भेटला सुद्धा नाही. पुढे वाचा. मग त्याचे सेवक त्याच्याकडे येऊन म्हणाले, बाबा, संदेष्टाने आपल्याला काही अवघड काम सांगितले असते तर आपण केली नसते काय? तुला जर एखादं अवघड काम सांगितलं असतं ना तरी तू केलं असतं. हालेलुया. कारण संदेष्टा बोललाय म्हणून तू केलं असतं, कारण तुला वाटलं असतं प्रतिष्ठेचा विषय मी करेल. आमेन. पण जर तुला इतकं सोपं काम सांगितलेलं आहे, वाचा पुढे. स्नान करून शुद्ध व्हा एवढेच त्याने आपल्याला सांगितले, ते आपण का करू नये? का करू नये? हो ना, नम्र हो ना. हालेलुया. लीन हो. तुला जोपर्यंत तू तुझा पद, तुझी प्रतिष्ठा, तुझा गर्व, अहंकार सोडत नाही ना, तोपर्यंत देवाचा मार्ग तुझ्यासाठी उघडे होणार नाहीये. तुला काय वाटतं हे सगळं बाजूला ठेव. परमेश्वराची काय इच्छा आहे ती पूर्ण कर. आमेन. बऱ्याचदा आपलं वाटणं आपल्या ऍटिट्यूड प्रमाणे असतं, आपल्या मनाप्रमाणे असतं, आपल्या इच्छेप्रमाणे असतं. आपल्याला वाटतं असं देवाने करावं, अजिबात नाही करणार देव. तो त्याच्याच पद्धतीने करेल. हालेलुया. बऱ्याचदा आपण प्रार्थना पण तशीच करतो, देवा असं असं कर. मी म्हणतो करूच नका तशी प्रार्थना, कारण तुमची इच्छा देव पूर्ण करण्यासाठी नाही बसलाय, तो त्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी बसलाय. हालेलुया. म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने गेतशेमाने बागेमध्ये प्रार्थना केली, हे पिता, शक्य असेल तर हा प्याला माझ्यापासून दूर कर. ही येशूची प्रार्थना होती. पण दुसऱ्या क्षणी पवित्र आत्म्याने त्याला सुचवलं आणि तो म्हणतो, तरी माझ्या इच्छेप्रमाणे नको, तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे. हालेलुया. लक्षात घ्या, जेव्हा समोर मरण दिसतंय, समोर क्लेश दिसतायत, समोर असह्य वेदना दिसतायत ना, तर येशू ख्रिस्त सुद्धा घाबरला आणि तो म्हणतो, शक्य असेल तर हा प्याला माझ्यापासून काय कर, दूर कर. पण दुसऱ्या क्षणी परत प्रभू येशू ख्रिस्त पवित्र आत्म्याने भरून प्रार्थना करतो आणि म्हणतो, तरी माझ्या इच्छेप्रमाणे नको, तुझ्या इच्छेप्रमाणे होते. हालेलुया. हालेलुया. इथं जर येशूची इच्छा पूर्ण झाली असती तर काय झालं असतं? ही प्रार्थना येशूची जर ऐकली गेली असती समजा, तर काय झालं असतं? तुमचा आणि माझा उद्धार झाला नसता. तुम्ही इथं आणि मी बसलेलो नसतो. कदाचित माझ्यासारखा कोणीतरी व्यक्ती नरकात असता, नाश पावलेला असता. पण आज जर तुमचा आणि माझा उद्धार झालेला आहे ना, तर त्याच्या मागचं कारण हे आहे की पुढचीच प्रार्थना येशूने अशी केली, माझ्या इच्छेप्रमाणे नको तर तुझ्या इच्छेप्रमाणे होते. हालेलुया. येशूने प्रार्थना तिथं संपवली नाही, तर येशूने प्रार्थना केली, प्रभू माझ्या इच्छेप्रमाणे नाही तर तुझ्या इच्छेप्रमाणे. आणि तुम्हाला माहिती, देवाची इच्छा येशूला वाचवण्याची नव्हती, तर येशूला त्या मरणदंडात किंवा त्या वधस्तंभावर खेळण्याचीच होती. हालेलुया. आणि ती पूर्ण झाली. लक्षात घ्या, ही देवाची इच्छा आहे, देवाची योजना आहे. परमेश्वराची योजना स्वीकारणं आपलं काम आहे. देवाला आयडिया देणं आपलं काम नाहीये. देवाला आपल्या योजना सांगणं आपलं काम नाही. तुम्ही सांगाल तरी देव पूर्ण करणार नाही. बऱ्याचदा आपण हताश, निराश होतो. मी प्रार्थना करून सुरुवात केली तरी का आशीर्वादित नाही झालो? कारण तू देवाच्या योजनेत नव्हताच. हे जे तू केलं ना, हे तुझ्या बुद्धीची उपज आहे, म्हणून तिथं फेल झालं सगळं. पण जर देवाची योजना असती तर परमेश्वराने आशीर्वादित केलं असतं. आमेन. देवाची योजना जर असेल तर प्रभू आशीर्वादित करेल. योजनेतल्या गोष्टी परमेश्वर फेल जाऊ देत नाही, पण जे योजने बाहेर असतं ना, ते परमेश्वर पूर्णपणे फेल करतो.
हालेलुया. त्याच्यामध्ये एखादा मनुष्य कितीही प्रयत्न करेल तरी सुद्धा आशीर्वादित होऊ शकत नाही. लक्षात घ्या, देवाच्या योजनेत राहा, स्वीकारा जी आहे ती. तुम्हाला मी सांगतो, देवाचे मार्ग हे तुमचे मार्ग नाही, आपले मार्ग नाही. देवाचे मार्ग, बायबल म्हणतो जसं आकाश पृथ्वीहून उंच आहे तसे माझे मार्ग हे तुमच्या मार्गांपेक्षा उंच आहे. आमेन. म्हणजे किती उंच आहे विचार करा. हालेलुया. आकाश किती उंच आहे सांगच नाही लागत कोणाला, समजतच नाही, इतकं उंच आहे. असे परमेश्वराचे मार्ग उंच आहे जे आपल्या नजरेला पडतच नाही. हालेलुया. म्हणून जे होतंय ना ते होऊ द्या. आमेन. देवाला त्याचं काम करू द्या, तुम्ही गप्प राहा. हालेलुया. ज्यावेळेस आपण काहीतरी करतो तर परमेश्वर गप्प राहतो, पण जेव्हा आपण देवाला काम करू देतो ना तर आपल्याला गप्प राहणं गरजेचं आहे. आमेन. तुम्ही शांत राहाल तर देव काम करेल, आणि तुम्ही वचवच कराल तर परमेश्वर शांत राहील. म्हणून देवाला त्याचं काम करू देणं गरजेचं आहे. स्वीकारा परमेश्वराची योजना. आमेन. देवाची इच्छा स्वीकारा करा. कदाचित त्याला तुम्हाला सन्मानित करायचंय म्हणून तो तुम्हाला कशातून घेऊन चाललाय? अपमानामधून. कदाचित परमेश्वरला तुम्हाला उंच करायचंय म्हणून तो तुम्हाला आज काय करतोय? खाली करतोय. काय करतोय? खाली नम्र करतोय. हालेलुया. कदाचित परमेश्वराला तुम्हाला दानाने भरायचंय म्हणून परमेश्वर तुम्हाला रिकामं करतोय. मला काय करतोय? रिकामं. बायबल म्हणतं, मी अशक्तांना निवडतो सशक्तांना लाजवण्यासाठी, मी मूर्खांना निवडतो शहाण्यांना लाजवण्यासाठी. तर लक्षात घ्या, शहाणा करण्यासाठी परमेश्वराला तो व्यक्ती कसा लागतो? बायबल म्हणतं, जगाच्या ज्ञानाविषयी जो स्वतःला मूर्ख करत नाही. हालेलुया. कोणत्या ज्ञानाविषयी? जगाच्या ज्ञानाविषयी. आपण काय असलं पाहिजे? मूर्ख. येडा आहे मी जगाच्या बाबतीमध्ये. मला नाही कळत. फायदा हे जगाचं ज्ञान आहे. कसं कमवायचं हे जगाचं ज्ञान आहे. कसा उपभोग घ्यायचा हे जगाचं ज्ञान आहे. काय केल्याने माझा फायदा होईल हे जगाचं ज्ञान आहे. तुम्हाला माहितीये आत्मिक जीवन कशाला म्हणतात? या सगळ्या बाबतीत स्वतःला मूर्ख करून टाका. जग ज्याला फायदा म्हणतं आपण त्याला काय म्हणायचा? तोटा. काय म्हणायचा? तोटा. ज्याला लोक कमवणं म्हणतात आपण त्याला काय म्हणायचं? गमवणं. हालेलुया. कारण हेच वचन आहे. आमेन. जो स्वतःसाठी धनसंपत्ती साठवतो तो शेवटच्या दिवसासाठी ती गोळा करतो, परमेश्वराचं वचन म्हणतो. हालेलुया. लक्षात घ्या. मग काय कामाचं ते सगळं जे आपण करतोय ना, आपल्याला वाटतं आपल्या बुद्धीने की हे सगळं माझ्यासाठी सिक्युअर आहे, पण मी तुम्हाला सांगतो ही तुमची बुद्धी झाली, तुमची योजना झाली. गेल्या दिवसामध्ये काही वर्षांपूर्वी जेव्हा मी अमोस सिंग यांचा संदेश ऐकला होता, त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की त्यांना धमक्यांचे फोन यायचे काही संघटनांकडून, आम्ही तुम्हाला मारून टाकू, हे करू ते करू वगैरे वगैरे, भीतीचं वातावरण होतं. त्यावेळेस अमोस सिंग, आता साहजिक येते पोलीस डिपार्टमेंट मधूनच त्यांनी नोकरी सोडून आलेले होते, तर त्यांनी एक ऍप्लिकेशन दिलं काय की मला बंदूक पाहिजे. काय पाहिजे? बंदूक, एक लायसन्स पाहिजे आणि मला सिक्युरिटी पाहिजे. काय पाहिजे? पोलिसांकडून सिक्युरिटी पाहिजे. का? भीती की आता माझ्या विरोधात लोक उठलेले, माझ्या जीवाला धोका आहे, म्हणून मला कोण वाचवेल? बंदूक. आणि अजून जर काही सिक्युरिटी भेटली काही तर ठीक आहे, चांगलं आहे, म्हणून त्यांनी एक अर्ज दिला त्या ठिकाणी. तर ते म्हणायचे की ज्यावेळेस मी रात्री प्रार्थनेला बसलो त्यावेळेस परमेश्वर माझ्याशी बोलला, देवाचा आत्मा माझ्याशी बोलला, जर तुला सुरक्षित राहण्यासाठी बंदुकीची गरज आहे आणि सिक्युरिटीची गरज आहे तर आत्ताच मी माझे स्वर्गदूत तुझ्या आजूबाजूतून काढून टाकतो. मग राय बोंबलत आणि तुझी बंदूक आणि ते सिक्युरिटी तुला किती वाचवतात ते बघू. त्याच रात्री त्यांनी गुडघे टेकून रडून प्रभूला म्हटलं, प्रभू आत्ताच सोडून देतो सगळं, मला तू पाहिजे आणि तुझी सुरक्षा पाहिजे. आमेन. हालेलुया. नीट लक्ष द्या, देवाची सुरक्षा आपल्या नजरेत पडत नाही. पण तुम्हाला मी सांगतो, जेव्हा एलिशाने सांगितलं, प्रार्थना केली, जेव्हा अरामी सैन्याने त्यांना बाजूला घेरा बांधला होता आणि ज्यावेळेस तो बाहेर उभा राहिला त्यावेळेस परमेश्वराचं वचन असं म्हणतं, एलिशाने प्रार्थना केली, हे देवा या गेहजीचे डोळे उघड. आणि जेव्हा ते डोळे उघडले गेले तर बायबल असं म्हणतं त्यांची सेना थोडीच होती, पण बायबल असं म्हणतं हजारो लाखो स्वर्गदूत त्या ठिकाणी अग्नी रथांसहित त्या आजूबाजूच्या पहाडांवर उभे होते. हालेलुया. कोणाला सपोर्ट करण्यासाठी? इस्रायलाला. म्हणजे देवाचा दास त्या ठिकाणी होता. आमेन. देवाचा संदेष्टा होता. अग्नीचे रथ हे त्याला सपोर्ट करण्यासाठी तिथे होते, सुरक्षा करण्यासाठी. नजरेत पडत नाही पण ते आहेत. आमेन. हे तेव्हा शक्य आहे जेव्हा तुम्ही भरोसा ठेवा. आमेन. आपल्या बुद्धीला जास्त कष्ट देऊ नका, आपल्या बुद्धीने चालू नका, आपल्या योजना जास्त करू नका आणि देवाला आपल्या योजना पूर्ण करण्याची बळजबरी करू नका की प्रभू हे कर, हे आशीर्वादित कर. केलं तर ठीक समजायचं देवाकडून आहे, नाही केलं तर समजून घ्यायचं हे आपल्या बुद्धीचा उपज आहे. हालेलुया. हालेलुया. देवाची योजना आहे तशी स्वीकारा. आमेन.
परमेश्वराची योजना जशी आहे तशी आपण ज्यावेळेस स्वीकारतो त्यावेळेस आपण आशीर्वादित होतो. योसेफाने कुरकुर नाही केली, भावांनी विकून टाकलं, कुरकुर नाही केली, गुलाम झाला, कुरकुर नाही केली, तिथून जेलमध्ये गेला तरी कुरकुर नाही केली, आणि मग परमेश्वराने जेलमधून उचललं आणि मिस्र देशाचा अधिपती बनवलं. हालेलुया. का? कारण त्याला ठाऊक होतं देवाने मला स्वप्न दाखवलंय ते पूर्ण होणार आहे. आमेन. तुम्हाला माहिती स्वप्न कधी पडलं होतं त्याला? तेव्हा तो तरुण होता का लहान होता? लहान मुलगा होता. हालेलुया. एक लहान बालक तो रात्री स्वप्न बघतोय योसेफ की माझे एक सूर्य चंद्र आणि तारे 12 तारे मला काय करतायत? नमन करतायत 11 तारे. तर त्यावेळेस त्याने विश्वास ठेवला. हालेलुया. विश्वास ठेवला. छोट्या मुलाने विश्वास ठेवला. तुम्हाला माहिती ते स्वप्नावर विश्वास ठेवून तो तरुण होईपर्यंत त्या ठिकाणी तसाच राहिला. आमेन. एवढ्या अडचणी आल्या, समस्या आल्या, पण त्याला एक दिवस माहित होतं हे नमन करतील. हालेलुया. एक दिवस येईल ज्यांनी मला विकलंय ना तेच माझ्या समोर येऊन उभे राहतील. एक दिवस येईल ज्यांनी मला खड्ड्यात टाकलंय, ज्यांनी माझा झगा वाटून घेतलेला आहे, ज्यांनी मला इथं गुलामगिरीमध्ये विकून टाकलेलं ना तेच येऊन माझ्या समोर नमन करतील. हे त्याला माहिती होतं. आणि त्याला माहिती होतं देवाचा मार्ग जो सन्मानाचा आहे ना तो अपमानातूनच जातो. हालेलुया. देव जिथं आशीर्वादित करणार आहे ना तो क्लेशातूनच घेऊन जातो. कारण परमेश्वराला ठाऊक आहे की तिथं जाण्यासाठी हाच मार्ग आहे. आमेन. कारण जो अपमानातून गेलेला असतो सन्मान प्राप्त करतो ना त्याला त्या सन्मानाची किंमत पण असते आणि तो अपमानित व्हायला घाबरत सुद्धा नाही. हालेलुया. हालेलुया. म्हणून ज्या ज्या वेळेस अशी परिस्थिती आपल्या जीवनामध्ये येते समजून घ्यायचं ही देवाची योजना आहे. आमेन. देव आपल्याला काहीतरी शिकवत आहे, घडवत आहे आणि परमेश्वर आपल्याला कुठेतरी घेऊन चाललेला आहे. आमेन. त्याच्या योजनेपर्यंत जाण्यासाठी स्वतःला तयार करा. आपल्या योजना देवासमोर मांडू नका. आपल्या बुद्धीचे त्याला म्हणतो ना बुद्धीचं प्रदर्शन परमेश्वरासमोर करू नका. कारण देवाचं वचन सांगतं माझे मार्ग तुमचे मार्ग नाही आणि माझ्या योजना ह्या तुमच्या योजना नाही. विचार करा परमेश्वर किती महान आहे. आमेन. पौलाला निवडताना परमेश्वराने सांगितलं, प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलं जा मी तुला कोणाकडे पाठवतो? परराष्ट्रीयांकडे. कोणाकडे पाठवतो? परराष्ट्रीयांकडे. का? कारण तू यहुदी आहे. का? कारण तू परुषी आहे. कारण तू गमलीएलाच्या हाताखाली शिकलेला आहे. तुझ्यामध्ये एवढं ज्ञान आहे ना तू स्वतः परुषी असल्यामुळे तू सहज जाऊन यहुदी लोकांमध्ये सेवा करू शकतो. हालेलुया. पण माझी इच्छा तुझ्यासाठी ती नाहीच आहे. आमेन. हालेलुया. माझी इच्छा तुझ्यासाठी ती इस्रायलाचा राजा होण्यासाठी दाविदाच्या भावांना काय नाही निवडलं? कारण ते ऑलरेडी सैन्यात होते. समजते तुम्हाला? इस्रायलाचा राजा निवडण्यासाठी दाविदाचा भाऊ का नाही निवडला गेला? कारण त्याचे काही भाऊ सैन्यामध्ये होते. हा एकटा काय चारणारा होता? मेंढर चारणारा होता. लक्षात घ्या. परमेश्वराला सोपं होतं कारण त्यांना शिकवावं लागणार नव्हतं. याला सगळं शिकवावं लागणार होतं. हालेलुया. पण तुम्हाला माहिती परमेश्वर त्याची योजना तशी. आमेन. ज्याला येतं ना ते परमेश्वर उपयोगी नाही करत. ज्याला काहीच नाही त्याला उपयोगी करतो. हालेलुया. म्हणून त्याला माहितीये परमेश्वराला की यांना तलवार चालवता येते ना हे तोपर्यंत तलवारच चालवतील जोपर्यंत त्यांना कळतं कशी चालवायची. पण दाविदाला माहिती तलवार कशी धरायची ते पण माहिती नव्हतं. हालेलुया. मग हा कोणावर भरोसा ठेवेल? देवावर. जर याच्या समोर गोल्ह्यात उभा राहिला दावीद कोणावर भरोसा ठेवेल? देवावर. कारण त्याला तलवार धरता सुद्धा येत चालवणं तर दूरची बात आहे. आमेन. म्हणून परमेश्वराला माहिती होतं हाच योग्य आहे. कारण हा प्रत्येक क्षणी प्रतिदिन कोणावर भरोसा ठेवून चालेल? देवावर. आमेन. हालेलुया. म्हणून मी तुम्हाला सांगतो परमेश्वर बऱ्याचदा सेवा त्यांचीच प्रभावी करतो, आशीर्वादित करतो ज्यांचं बायबल ट्रेनिंग नाही झालं. खरं सांगतो मी तुम्हाला आशीर्वादित सेवा अशा सेवकांची आहे ज्यांचं बायबल ट्रेनिंग झालेलं नाहीये. का? कारण देवाला मूर्खच लागतात. तो म्हणतो जे रिकामे आहेत ना रिकामे भांडे ते माझ्याकडे आणा म्हणजे मी ते भरेल. आमेन. जे भरून आलेले आहेत परमेश्वर त्यांना काहीच करू नाही शकत. कारण ते देवाचं पण नाही ऐकत. मग ते देवाचं पण ऐकत नाही. ते म्हणतात आम्हाला सगळं याला सेवा म्हणतात. ते अजिबात कोणत्याच गोष्टीमध्ये मागं पुढे बघत नाही. हे असं तर असंच. याच्या मग ते बायबल म्हणतं ना दया पाहिजे यज्ञ नको. शास्त्री परुषी याजक काय करायचे? यज्ञ करायचे. ते दया करत नव्हते. असं तर असंच झालं पाहिजे. हिने व्यभिचार केला तिला काय केलं पाहिजे? दगडमारच केला पाहिजे. मारा हिला. हिचं रक्त सांडायचं, डोकं फोडा. बस हा त्यांचा विषय होता. का? कारण भरलेले होते नियमशास्त्राने. हालेलुया. पण येशू काय म्हणतो? तुमच्यापैकी कोणी काही पाप केलं नसेल तर पहिला दगड मारा. याला म्हणतात सेवा. याला म्हणतात देवाचं काम. याला म्हणतात देवाच्या आत्म्याने चालणं. हालेलुया. जर यांना जर तिच्या हाती सोपून दिलं असतं त्यांनी मारून टाकलं असतं तिला.
पण तुम्हाला माहिती प्रभू येशू ख्रिस्ताने तसं नाही केलं. त्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताने यांना पण त्यांची लायकी दाखवून दिली. नीट लक्ष द्या, देवाला रिकामे पात्र लागतात भरण्यासाठी. जर प्रभू एखाद्याला सेवक बनवतो ना, तर प्रभू भरलेल्याला कधीच उपयोगी नाही करत. जो रिकामा आहे त्याला उपयोगी करतो. नीट लक्ष द्या. आणि म्हणून तुम्ही ना अनेक लोकांच्या टेस्टिमनी वाचा, ऐका, जे मोठे मोठे सेवक होऊन गेले आतापर्यंत. मी तुम्हाला लिहून देतो, ते कोणत्याच बायबल ट्रेनिंग मध्ये गेलेले नव्हते, कुठंच नाही. त्यांना जे शिकवलं ते देवाने शिकवलं. आमेन. हा, कारण मी तुम्हाला सांगतो ना, बायबल ट्रेनिंग चुकीचं आहे असं मी नाही म्हणत, पण प्रॉब्लेम हा आहे, अडचण बायबल ट्रेनिंगची नाही, अडचण घेणाऱ्यांची आहे. हालेलुया. समजते मी काय सांगतोय? अडचण बायबल ट्रेनिंगची नाहीये, अडचण कोणाची आहे? जे घ्यायला जातात त्यांची. ते तिथून काय घेऊन येतात त्याच्यावर डिपेंड आहे. हालेलुया. हा, ते जर भरून येत असतील, तुम्हाला माहिती, मला असं वाटतं बायबल ट्रेनिंग भरण्याचं ठिकाण नाही, रिकामं होण्याचं ठिकाण आहे. हालेलुया. हा, जिथं तुमचा गर्व रिकामा झाला पाहिजे, मीपणा गेला पाहिजे, जिथं तुमचा अहंकार गेला पाहिजे, जुने स्वभाव गेले पाहिजे, जुन्या सवयी गेल्या पाहिजे, या सगळ्या गोष्टी रिकामं करण्याचं ते ठिकाण आहे. पण उलट होतं, तिथून मनुष्य काय करतो? गर्व घेऊन येतो, अहंकार घेऊन येतो, मीपणा घेऊन येतो, ज्ञान घेऊन येतो. बायबल म्हणतं ज्ञान फुगवतं. ज्ञान काय करतं? फुगवतं. फुगून येतात सगळे तिथून. मग कोणाचंच ऐकत नाही, कोणाचंच काय, देवाचं पण ऐकत नाही. ते म्हणतात मी म्हणतो तेच खरं. हालेलुया. हालेलुया. म्हणून मी तुम्हाला सांगतो प्रियानो, परमेश्वराचे मार्ग मनुष्याच्या बुद्धीपलीकडचे आहे. हालेलुया. एवढंच आहे की माणसाला ते सहज पचत नाही. का? कारण आपल्याला आपल्या पद्धतीने चालायची गरज. मला वाटतं जो आहे ना, हाच प्रॉब्लेमॅटिक आहे आपल्यासाठी. आपलं वाटणं फार भयानक आहे आणि आपल्या वाटण्याने काहीच फरक पडत नाही. मला तर फार वाटतं की मी भारताचा पंतप्रधान व्हावं, पण नाही होऊ शकत. वाटण्याने काय होतंय? हालेलुया. असं वाटून होतं का? नाही. देवाची योजना ती नसेल. हालेलुया. ती नाहीये. देवाची योजना जी ती स्वीकारली पाहिजे. आमेन. वाटायला काही वाटतं आपल्याला, मी काही व्हावं, मी हे व्हावं, मी ते व्हावं, वाटून काही फरक पडत नाही. आपलं वाटणं हे आपल्या बुद्धीप्रमाणे आहे, आपल्या पात्रतेप्रमाणे आहे. पण देवाची योजना तुमच्या आणि माझ्या योजनेपेक्षा अद्भुत आहे. आमेन. जसं आकाश पृथ्वीहून उंच आहे, तसं देवाच्या योजना आणि देवाचे मार्ग हे तुमच्या आणि माझ्या इच्छेपेक्षा ते आपल्या मार्गांपेक्षा उंच आहे. आमेन. देव या वचनाप्रमाणे अधिक समजण्यासाठी आपल्याला कृपा आणि अनुग्रह देव. प्रार्थना करू. सर्वजण डोळे झाकून. सर्व शक्तिमान आमच्या जिवंत देवा, आकाश आणि पृथ्वीच्या उत्पन्न करता प्रभू, तुला धन्यवाद देतो, स्तुती करतो. आजचा समय तू दिला की आम्ही तुझ्या चरणी येऊन, तुझ्या पवित्र चरणी येऊन तुझी आराधना, भक्ती, स्तुती करावी आणि परमेश्वरा तुझं वचन आम्ही ऐकावं. प्रभूजी, आज या समयाला तू आमच्याशी बोललायस त्याबद्दल धन्यवाद. खरंच परमेश्वर पिता, नामानाला वाटलं होतं की एलिशा बाहेर येईल, माझ्यावर हात ठेवेल, मला बरं करेल. पण प्रभू, नामानाला एलिशा तोपर्यंत भेटला नाही जोपर्यंत नामान बरा झाला नाही. प्रभू, ज्यावेळेस नामान बरा झाला त्यावेळेस एलिशाने त्याची भेट घेतली. हो परमेश्वर पिता, कारण तो नम्र झालेला होता, तो झुकलेला होता. हो प्रभूजी, जोपर्यंत आम्ही झुकत नाही तुझ्या समोर येऊ शकत नाही, जोपर्यंत आम्ही नम्र होत नाही तुझ्या समोर येऊ शकत नाही, जोपर्यंत आम्ही तुझे मार्ग जाणत नाही आणि स्वीकारत नाही तोपर्यंत आम्ही तुझ्याजवळ येऊ शकत नाही. प्रभूजी, आम्हाला तुझ्या समोर येण्यासाठी लागणारी कृपा दे. तुझे मार्ग आणि तुझ्या योजना, तुझ्या इच्छा आम्ही जाणून घ्याव्या, त्या स्वीकाराव्या, यासाठी कृपा आणि अनुग्रह दे. तुझ्या वचनाद्वारे तू आज आमच्याशी बोललाय. आमची मन कठीण होऊ देऊ नकोस, तर वचनावर विश्वासून चालणं आम्हाला शिकव. धन्यवाद. जे 20 पेरलं गेले ते 30 पट, 60 पट, 100 पट फळ देणार आहे. सर्व आदर, मान, महिमा, गौरव, सन्मान तुझा आम्ही तुलाच देतो. प्रार्थना येशू प्रभू तुझ्या पवित्र गोड पराक्रमी नावाने म्हणून